स्वागत आहे भावांनो आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे इट्स माय स्टाईल. भावांनो मी तुम्हाला अशा प्रकारे ट्रेंडिंग व्हिडिओ कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवणार. प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितला असेल भावांनो. हे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 3 ॲप लागणार आहे. एक तर VPN आहे, प्रोटॉन VPN मी यूज करतो भावांनो, आणि दुसरा कॅपकट आहे, तिसरा जेमिनी. भावांनो हे जेमिनी ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं नसेल तर क्रोमवर जेमिनी आहे म्हणून टाका भावांनो. तिथनं तुम्ही फोटो ते जनरेट करू शकतो भावांनो. मग पहिल्यांदा आपल्या VPN प्रोटॉनला ऑन करून घेऊ भावांनो. ऑन झाल्यानंतर भावांनो जे कॅपकट यूज केलेला आहे मी त्याचं लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल भावांनो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करून कमेंट करा भावांनो. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे भावांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भावांनो. चला मग भावांनो, अशा प्रकारे इथनं आपण न्यू व्हिडिओ ॲड करायचा आहे भावांनो. अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो मी तुम्हाला सॉन्ग दिलेला जे टेलिग्रामवर भेटेल तुम्हाला, ते सॉन्ग डाउनलोड करून घेतलं ना. डिव्हाइसमध्ये जाऊन जे आपलं सॉन्ग आहे ते इथनं सिलेक्ट करा. मला क्लिक करून भावांनो आपल्याला ऑटो बीटवर ठेवायचं. हे झाल्यानंतर काय करायचं भावांनो, आपल्याला जे फोटो पाहिजे जेमिनी यावरनं ते करावं लागेल भावांनो. माझ्यातलं चांगले क्लिप बघून तुम्ही बीटप्रमाणे लावा भावांनो. जसं की समजा हे फर्स्ट बीट टू सेकंड बीटपर्यंत जे रिअल व्हिडिओ आहे ते ठेवायचं आहे. मग नंतर सेकंड बीट टू थर्ड बीटपर्यंत आपल्याला ते जेमिनीवरनं फोटो बनवला ते आपल्याला इथे ठेवायचं आहे. मग ते बनवण्यासाठी भावांनो पहिल्यांदा आपलं स्क्रीन असं मोठं करून घ्या. मोठं केल्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढा भावांनो. स्क्रीनशॉट काढल्यानंतर ला अशा प्रकारे क्रॉप करून घ्या भावांनो. क्रॉप केल्यानंतर सेव्ह करा. जे मी प्रॉम्प्ट यूज केलेलं आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर भेटेल भावांनो. तिथून ते प्रॉम्प्ट डाउनलोड करा. तुम्ही जे फोटो बनवायचा ते फोटो इथनं सिलेक्ट करा. मग ते प्रॉम्प्टला पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट करा भावांनो. थोडं वेट करावं लागेल भावांनो. इमेज येणार आहे भावांनो. म्हणजे टेक्स्ट नको असेल तर तुम्ही टेक्स्टही चेंज करू शकता. प्रॉम्प्ट एकदा चेक करून घ्या भावांनो. मग इथनं सेव्ह करून घ्या. माझ्याकडे अगोदर मी सेव्ह केलेलं आहे भावांनो सगळे फोटो एकदम. तुम्हाला जे ॲड करायचे ते फोटो असं स्क्रीनशॉट करून तुम्ही तिथनं क्रिएट करा भावांनो. मग आता काय करायचं आपल्याला फर्स्ट सेकंड बीट लिहून ना तिथनं व्हिडिओला कट करायचं आहे भावांनो. व्हिडिओला कट केल्यानंतर या प्लस आयकॉनला क्लिक करून जे आपला फोटो आहे बनवलेला ते फोटो इथनं ॲड करा भावांनो. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर थर्ड बीटला या इथनं या फोटोला या असं स्क्रिप्ट करून घ्या भाऊ. स्लिप्ट मग असं ठेवल्यानंतर भावांनो असं आपला फोटो बसलेला आहे भावांनो. मग अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांना हे प्रोसेस करायचं आहे भावांनो. सगळे क्लिपला जे उरलेला क्लिप असते भावांनो ते आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे. जसं की इथं एक उरलेला आहे नंतरच कट केलेला ते डिलीट करून घ्यायचं. मग नेक्स्ट फोटो जे आहे ते इथला वेट तिसरा सोडून चौथा पाशी यायचा. हे फोटो हेही इथनं कट करून घ्यायचा. अरे भावांनो मी फोटो बघालो. मग फोटो बघितल्यानंतर प्लस आयकॉनला क्लिक करा. जे फोटो लावायचं ते फोटो सिलेक्ट करा अशा प्रकारे. मग पाचव्या भेटलं या इथनं असं याला कट करा. भावांनो मी व्हिडिओ फास्ट बनवतो भावांनो. तोवर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तुम्ही असे सेम प्रोसेस करून सगळ्या क्लिपला आणि सगळे फोटो जनरेट करून ॲड करा भावांनो. अशा प्रकारे मी सगळे फोटो ॲड करून घेतलो भावांनो. म्हणजे शेवटचा पार्ट उरलेला असतं ते अशा प्रकारे आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे भावांनो.
तुम्ही बघू शकता भावनो, लगेच एकदम परफेक्ट फोटो लावलेला आहे मी. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनवा भावनो. हा खूप काय ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे भावनो, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावनो. एक मी इथं चुकीचा फोटो घेतलेला आहे भावनो, हे मी लगेच चेंज करतो. मग आता सगळे फोटो लावून घेतल्यानंतर भावनो, लास्ट तुम्हाला हे स्टेप असं करा भावनो. जिथे जिथे भीट आहे तशा प्रकारे आपला व्हिडिओ कट करून घ्या भावनो. असा व्हिडिओ केल्यानंतर भावनो, जे काय उरलेला पार्ट असतात ते डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर भावनो, जे प्रॉब्लेम होतं, एक प्रॉब्लेम होते भावनो, हा फोटो का बरोबर बसवलेला नाही. मला फोटोला क्लिक करून भावनो, आपल्याला इथं ट्रान्सपरंट म्हणून आहे भावनो, इथं क्लिक करून इथं क्लिक करून झूमच्या इथे जाऊन भावनो, असं थोडंसं झूम करायचं आहे भावनो. जिथं व्हायब्रेट होतं तिथं फोटो बरोबर बसल्या आणि भावनो, मग तिथं सिलेक्ट करा भावनो. असं सगळं सेम प्रोसेस सगळ्या फोटोला करा भावनो. अशा प्रकारे मी सगळे फोटो ॲड करून घेतलो भावनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. मग जे लास्टचं जे उरलेला पार्ट आहे भावनो, आपण त्याला इफेक्ट देऊन ना कवर करू शकतो भावनो. नंतर हे व्हिडिओ मोठा असल्यावर आपण स्पीडमध्ये केलं तरी भारी झालं असतं भावनो, पण आपला व्हिडिओ लय मोठा नाही, त्यामुळे आपण याला क्लिप इफेक्ट देऊ शकतो भावनो. जे फोटो आपलं एंड आहे भावनो, हे फोटो एंड आहे. मग इथनं जे एक बीट सोडून भावनो, इथनं इफेक्ट द्यायचा आहे भावनो आपल्याला. मग इथे या भावनो, मुवमेंट म्हणून आहे बघा, तिथं आल्यानंतर भावनो तुम्ही इथले कुठलेही इफेक्ट लावू शकता तुम्ही बघून भावनो. पण मी तुम्हाला एक 2 इफेक्ट सांगणार आहे. काय पहिल्याला हा इफेक्ट दिल्यानंतर दुसऱ्याला क्लिक करायचं आहे भावनो, परत तिथेच जायचं आहे. मग भावनो इथे एक इफेक्ट आहे, थांबा तुम्हाला हे स्वीप लेफ्ट म्हणून आहे का, ते इफेक्ट बघा. मग आता एक नंतरच्याला पहिला जे इफेक्ट यूज केलेला ते आपल्याला इफेक्ट यूज करायचा आहे भावनो. म्हणजे एकदा ते इफेक्ट, एकदा हे इफेक्ट असं यूज करायचं आहे भावनो. त्याने व्हिडिओ थोडा भारी होते भावनो. असे दुसरे तुम्ही इफेक्ट मग अशा प्रकारे तुमच्या मर्जीनं तुम्ही इफेक्ट लावा. मी हे दोन्ही लावल्यानंतर भावनो व्हिडिओ चालू करून दाखवतो भावनो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी सगळ्या क्लिपला इफेक्ट दिलेला आहे भावनो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओला जे इफेक्ट चांगला वाटेल ते इफेक्ट द्या भावनो. हा इफेक्ट चांगला वाटला म्हणून मी हा इफेक्ट यूज केलेला आहे भावनो या व्हिडिओमध्ये. आणि भावनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावनो. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला मिळतील भावनो चॅनलवरती, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा भावनो. जे आपण पिक्सल लॅबमध्ये व्हिडिओ एडिटिंग नाही भावनो, फोटो एडिटिंग किंवा लोगो एडिटिंग असेच नवनवीन काय तर बनवल्यावर ना ते मटेरियल मी तुम्हाला टेलिग्रामवर देतो भावनो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा भावनो. आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा भावनो. इंस्टाग्रामचा लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आणि जे कॅपकट प्रो व्हर्जन आहे भावनो ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरच भेटेल भावनो. त्यामुळे टेलिग्रामला नक्की जॉईन करा भावनो. आता आपला व्हिडिओ पूर्ण झालेला. आणि तुम्हाला द्यायचं वाटलं तर नाही तर ओव्हरले स्क्रीन व्हिडिओ बी तुम्ही देऊ शकता भावनो इफेक्टसाठी, म्हणजे अजून थोडं चांगला लुक येतं आहे भावनो. त्यामुळे तुम्ही यूज करू शकता. सांगणार मी यूज करणार नाही व्हिडिओ. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करा भावनो इथनं.